शहर काँग्रेस समितीचे माजी अध्यक्ष प्रकाश वाले यांनी स्वतःच्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर घेऊन काही पक्षाच्या विरोधात काही स्टेटमेंट त्यांनी दिली, मी पक्ष सोडणार आहे अशी जे स्टेटमेंट त्यांनी दिलेली आहे ही पूर्णतः चुकीची आहे। काल त्यांनी एक जाहिरात देखील पेपरमध्ये टाकली होती। त्या जाहिरातीमध्ये त्यांनी भाजपच्या सगळ्या नेत्यांची फोटो टाकले होते, पण आजपर्यंत त्यांच्या राजकीय कारकिर्दी बघता शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने त्यांचं आजपर्यंत राजकारण झालेलं आहे। त्यांनी मग ते अध्यक्षपद शहर काँग्रेस समितीचे अध्यक्षपद असू दे किंवा कसबा गणपतीचं अध्यक्षपद असू दे किंवा सिद्धेश्वर बँकेचं चेअरमन पद असू दे, हे जे काही त्यांना आजपर्यंत मिळालेलं आहे हे फक्त सुशीलकुमार शिंदे साहेबांमुळे मिळालेलं आहे। ज्या वेळेस त्यांनी नगरसेवक पदावर पडल्यानंतर नगरसेवकावर ह्याच्यात पडल्यानंतर निवडणुकीमध्ये शहर काँग्रेस समितीच्या कुठल्याही कार्यक्रमाला आजपर्यंत 20 वर्ष आलेले नव्हते। साधा झेंडावंदन 15 ऑगस्ट 26 जानेवारीच्या झेंडावंदनाला देखील प्रकाश वाले उपस्थित नव्हते। आणि त्यांनी शिंदे साहेबापाशी एखादा लहान मुलगा रडत बसतोय त्याप्रमाणे रडत बसून अनेक प्रकारची चमचीगिरी केली आणि त्याने अध्यक्षपद मिळवलं। या अध्यक्षपद मिळवताना साहेबांनी माझ्यासारख्या अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांना अन्याय करून ते पद त्यांना दिलं, तरी आम्ही त्यांना म्हणलो होतो ठीक आहे, एखाद्या समाजाला न्याय देत असेल तर द्या। त्यावेळेस या माणसाला बाबूराव चाकोतेने राजकारणात मोठं केलं आणि सुशीलकुमार शिंदे साहेबांनी मोठं केलं। आणि हे करत असताना त्यांनी सरळ त्यांच्या कारकिर्दीमध्ये एकही शाखा उघडली नाही। ते अध्यक्ष 3-4 वर्ष अध्यक्ष होते, त्यावेळी देखील मी प्रत्येक वेळेला सांगत होतो, माझे प्रत्येक वेळेला स्टेटमेंट आणि प्रत्येक वेळेला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे माझे पत्र आहेत की या माणसानं कुठलंही काम केलं नाही। कोविड झालेलं नसताना देखील कोविड झाले म्हणून तो दाखवला आणि कोविडमध्ये मी चांगला झालो म्हणून स्वतःचा सत्कार करून घेतला माणसानं। अशा प्रकारचे खोटे कार्यक्रम करून स्वतःला मी फार मोठा असं समजून या माणसानं मोठं केलं। शिवधारे साहेबांनी याला अध्यक्ष केलं फक्त शिंदे साहेबांच्या जवळचा कार्यकर्ता म्हणून केलं आणि त्यांनी काय दिवे लावले हे त्या सिद्धेश्वर बँकेत देखील माहीत आहे। शहर काँग्रेस समितीचा अध्यक्षपद त्यांनी भूषवताना एकही सोलापूर शहरातली शाखा त्यांनी निर्माण केली नाही। त्यांच्या काळामध्ये जे इलेक्शन झाले त्या इलेक्शनमध्ये स्वामी उभारले होते महाराज शिंदे साहेबांच्या विरोधात। मी चॅलेंज मॅन ठोकून सांगतो की त्यांनी जे इलेक्शनमध्ये लोकसभेच्या त्यांच्या जे ज्या बूथवर पशी राहतात त्या बूथवर शिंदे साहेबाला फार कमी मत आहेत, काँग्रेस पक्षाला कमी मत आहेत आणि त्याविषयी मी निदर्शनं आणून देतो पुराव्यासहित की हा माणूस पक्षाचं काम करत नसून गपचीपणे भाजपला मतदान करतोय।